ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाडक्या बहिणींच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध। आमदार राजेश बकाने। लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक व सामाजिक मदत मिळते, मात्र अनेक लाभार्थ्यांना ई-केवायसी न झाल्यामुळे मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड लिंक नसल्यामुळे योजनेचा लाभ मिळत नाही। काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अडचणी अधिक वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी महिलांना दिलासा दिला आहे की लाडक्या बहिणींनी घाबरू नये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः या योजनेच्या पाठीशी आहोत। त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली असून पत्राद्वारे ही समस्येची माहिती दिली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी लवकरात लवकर अडचणी दूर करण्याचं आश्वासन दिलं आहे। आमदार बकाने सांगितलं की महिनाभरात समस्या कायम राहिल्यास फेब्रुवारीच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहोत। यामुळे लाडक्या बहिणी अडचणींचे निराकरण लवकरच होण्याची अपेक्षा आहे। लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये अनेक विषय समोर येऊन आलेले आहे। अनेक लाडक्या बहिणी आमच्याकडे आलेल्या असताना त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम आम्हाला सांगितलेले आहे। पण लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की घाबरण्याची गरज नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी आहे। आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे। ह्या ज्या अडचणी चाललेल्या आहे, ह्या ई-केवायसी झालेलं नसेल, मोबाईल नंबर लिंक नसेल, आधार कार्ड लिंक नसेल, त्याच्यामुळे ह्या अडचणी चाललेल्या आहे। अनेकदा त्या ठिकाणी सर्व्हर पण डाऊन असतं, त्यामुळे ह्या अडचणी चाललेल्या आहे। मी या ठिकाणी आदिती तटकरे संबंधित खात्याच्या मंत्री आहेत, त्यांच्यासोबत फोनवर सुद्धा बोललो आणि त्यांना पत्र सुद्धा दिलं। या संदर्भामध्ये सन्माननीय तटकरे मॅडमनी आम्हाला या लाडक्या बहिणींचा जो त्रास होतो आहे तो लवकरात लवकर दूर करू म्हणून आश्वासित केलेला आहे। आणि या लाडक्या बहिणींचा विषय जर या महिन्याभरात व्यवस्थित झाला नाही तर अधिवेशनामध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये, जे अधिवेशन फरवरी महिन्यामध्ये आहे त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचा विषय सुद्धा आम्ही लावून धरू।